विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तर मी 2 दिवसात माझ्या सहकुटुंब सहपरिवारासह कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी आत्मदहन करणार आहे। तुमचा हा लढा किंवा संघर्ष किती दिवसापासून चालू आहे आणि तुम्हाला पोलिसांकडून काय मदत मिळाली किंवा काय सहकार्य मिळालं तुम्हाला पोलिसांकडून? गेली 10 वर्षापासून मी एकाकी आमच्या कुटुंबासह लढत आहे। पोलीस प्रशासनाने मदत करणे तर सोडून न द्यापैकी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, वेळोवेळी छळ केलेला आहे, फौजदारी आणि देवानी दाव्यात त्यांचं कट कारस्थान आहे। आरोपींचे पुरावे नष्ट करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची संगनमत करून माझी जीवितहानी करण्याचे हे डावपेच आखत आहेत आणि वरिष्ठांना खोटे रिपोर्ट पाठवून माझी बदनामी करत आहेत। मी वारकरी संप्रदायाचा असून व्यसनमुक्ती सहित सामाजिक कार्याची मला आवड आहे। गावामध्ये संप्रदायाचं काम ह्या गावगुंडांना बघवत नसल्यामुळं पोलीस प्रशासनाच्या मदतीने ह्यांनी माझ्यावर सारखे खोटे गुन्हे दाखल माझ्या कुटुंबावरती केलेले आहेत आणि वेळोवेळी आम्हाला पोलीस प्रशासनाच्या मदतीने तुरुंगात डांबून अन्न पाण्याविना ठेवलेलं आहे। समजा जर तुमची पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल किंवा जबाबदारी घेतली नाही, आता तुमचा सध्या जीव जाण्याची वेळ आलेली आहे, तर तुमचं आता पुढचं पाऊल काय राहील? मी दिलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षकाला निवेदनाप्रमाणे माझ्या जर मागण्या मान्य नाही झाल्या, वगळण्यात आलेल्या आरोपींवरती गुन्हे दाखल करून वगळण्यात आलेली कलमे दाखल करून कडक स्वरूपाची कार्यवाही करून अटक जर नाही केली तर मी 2 दिवसात माझ्या सहकुटुंब सहपरिवारासह कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी आत्मदहन करणार आहे। याची गांभीर्याने इंदापूर पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती। गावातील गावगुंडांनी संबंधित गुन्हेगारांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच भूमी अभिलेख यांच्या संगनमताने माझी जागा कमी करून त्यामध्ये बेकायदेशीर रस्ता दाखल केला आहे आणि शासनाच्या 10-10 गुंठे जागा ह्यांनी स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखलेला आहे। याची पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, उलट ह्यांना पाठीशी घालून माझ्यावरतीच गुन्हे दाखल करून आम्हाला अटक करत आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींचा बचाव करण्यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या संगनमताने तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी चार्जशीट मेहरबान न्यायालयात दाखल केलेला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे माझ्या मागण्या 2 दिवसात जर मान्य नाही केल्या तर मी माझ्या कुटुंबासह कोणत्याही ठिकाणी आत्मदहन करणार आहे। याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तपासी अधिकारी प्रकाश पवार, तत्कालीन तपासी अधिकारी महेश माने, तत्कालीन तपासी अधिकारी गणेश इंगळे साहेब, तसेच विद्यमान DYSP राठोड, SP साहेब पंकज देशमुख साहेब, IG फुलारी साहेब यांची तसेच सदर गुन्ह्यातील संबंधित आरोपींची जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी। आरोपींचा बचाव करण्यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या संगनमताने तपासी अधिकारी प्रकाश पवार यांनी संगनमत करून चार्जशीट मेहरबान न्यायालयात दाखल केलेले आहे। सूर्यकांत कोकणे यांनी माझ्या पत्नीवरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मोबाईल चित्रीकरणाचा पुरावा नष्ट करण्यासाठी PSI मुंडे मॅडम व सारंगकर यांना मदत केलेली आहे। आज तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि उपोषण धरण्यामागचं तुमचं कारण काय, मागण्या काय आहेत तुमच्या नेमक्या? आज 12 दिवस झाले मी बेमुदत आमरण उपोषण इंदापूर पोलीस स्टेशन समोर चालू आहे। माझ्या उपोषणाच्या मागण्या
की सदर गुन्ह्यातून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या आरोपांवरती गुन्हे दाखल करून महत्त्वाची कलमे वगळण्यात आलेली दाखल करून आरोपींना अटक करून कारवाई करावी यासाठी मी बेमुदत आमरण उपोषण इंदापूर पोलीस स्टेशन येथे चालू आहे. सदर आरोपींवरती गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई होण्यासाठी मी वेळोवेळी आंदोलनं केली आहे. 3 उपोषणं करून आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केला मी. तरी आरोपींना वाचवण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे कोणत्याही प्रकारची माझी दखल घेत नाही. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे आरोपींचा बचाव करण्यासाठी कायदा पायदळी तुडवून पुरावे नष्ट करीत चाललेले आहे. आरोपींचा बचाव करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला उपोषणस्थळी माझी जीवितहानी करण्याचा मला धोका निर्माण झालेला आहे. जर समजा पोलीस प्रशासनाने तुमची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही, तुमचा आता जीव जाण्याची वेळ आलेली आहे, तर आता तुमचा पुढचा पर्याय काय राहील? पुढचा पर्याय एकच, मी दिलेल्या निवेदनाप्रमाणे माझ्या जर मागण्या यांनी मान्य नाही केल्या, निवेदनाप्रमाणे रिसर वगळण्यात आलेल्या आरोपींवरती गुन्हे दाखल करून अटक केली नाही आणि महत्त्वाची कलमे लावली नाहीत, 2 दिवसामध्ये जर ह्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही माझ्या सहकुटुंब सहपरिवारासह आत्मदहन करणार आहे. अशी मी मुदत पोलीस प्रशासनाला देत आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.